मुलगी म्हणजे घराची भाग्यलक्ष्मी असते. दीदीच्या रूपाने मला सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. मला मुलगी नव्हती, माझ्या मुलांना बहीण नव्हती, पण दीदीचा हसता खेळता वावर, तिच्या भावांना बहीण मिळाली, पण मला मुलगी मिळाली. मला खूप समाधान वाटायचं. तू कल सुबह उड़ जाना रे. खूप लाड करायची, खूप हट्टी होती. काही पण मागायची, जे लागलं ते तिला पाहिजेच होतं. आतापर्यंत तिने सुद्धा मला पप्पांची आठवण येऊ दिली नाही, कोणाची येऊ दिली नाही. दीदी माझ्या सोबतच राहायची, कुठे पण जायची तर मम्मीच पाहिजे होती तिला. बाप म्हणून त्यांचा मुलीला कमी सहवास भेटला. दीदी ताईचा स्वभाव खूप चांगला होता. लग्न होऊन सासरी जर जाणार तर खूप आठवण येईल त्यांची आम्हाला. दीदीच्या रूपाने माझ्या मनातल्या भावना, जे आई मुलीजवळ मनातलं बोलू शकते, ते मी माझ्या दीदीजवळ करेन. आमच्या भावंडात ती सर्वात लहान असल्यामुळे तिचे लहानपणापासून खूप लाड झाले. त्यांचं मन सुद्धा सोन्यासारखं मऊ आहे. आणि दादासाहेबांना माझं एकच सांगणं आहे, त्या खूप प्रेशियस आहेत, त्यांना खूप सांभाळा आणि त्यांची काळजी घ्या. जेव्हा आम्ही घरी येतो तेव्हा मुली विचारतात तू कुठे गेली. आम्हाला खूप आठवण येणार आहे दीदीची. दीदी ही आमची परिवार लहानपणी होती. आज तिचे वडील राहिले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. दीदीला पुढच्या आयुष्यात खूप खूप शुभेच्छा. दीदीच्या लग्नाची मला खूप आतुरता होती. शेवट तो दिवस आलाच. आपलेपणा नेहमी त्यांच्या बोलण्यात होता. तशा ननंद सगळ्यांना भेटो. आज पप्पा राहिले असते तर देवाने तुला इतकं सुख द्यावं की आयुष्यात कधी दुःखाचं पाणी डोळ्यात येऊ नये, आणि कधी गरज भासलीस तर हक्काने तुझा भाऊ तुझ्यासाठी कधीही अर्ध्या रात्री खंबीरपणे उभा राहील. तिच्या पप्पांनी सुद्धा सांगितलं होतं, माझ्या मंडपासून सुद्धा घेऊन गेले तरी चालेल, माझ्या दीदीचं लग्न माझ्या समोर व्हायला पाहिजे. पण ते स्वप्न पुरं होऊन दिलं नाही देवाने. आमच्या दीदी आमच्यासाठी खूप जास्त प्रिशियस आहेत. शी इज नॉट जस्ट अ ब्राईड, शी इज माय फॉर एव्हर फ्रेंड अँड विशिंग यू अ हॅपी मॅरिड लाईफ आहे. चौघांमध्ये पोरी बाळींमध्ये उठून दिसणारी माझी दीदी